सुप्रसिद्ध गायिका नेहा राजपाल यांच्या घरीही बाप्पाचा थाट पाहायला मिळतो। यावेळी गणपती संदर्भात माहेरच्या आठवणीत नेहा राजपाल भावूक झाल्या होत्या। लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी नेहा राजपाल यांनी बाप्पाचं मधुर गाणंही गायले। तर नेहा राजपाल यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजल चौकेकर यांनी। पाहूया। घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि मी आता आहे डॉक्टर गायिका नेहा राजपाल ताई यांच्या घरी। नेहा ताई, तुझं लोकशाहीमध्ये खूप खूप स्वागत। आणि आत्ताच मी म्हटलंय गायिकाच्या घरी मी आलेली आहे आणि गणपती बाप्पा आहे, तर एक छानसं सुंदरसं गाणं झालंच पाहिजे। गजवदना त्रिलोचना नमन तुम्ही हे गजानना। गजवदना त्रिलोचना नमन तुम्ही हे गजानना। ओम गं गणपतये नमः नमन तुम्ही हे गजानना। ओम गं गणपतये नमः नमन तुम्ही हे गजानना। गजवदना त्रिलोचना नमन तुम्ही हे गजानना। वा, खूप सुंदर। म्हणजे हे लाईव्ह ऐकायला मिळालं हे आमचं भाग्य आहे ताई। सगळ्यात आधी मला असं विचारायचं आहे, गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान विराजमान झालेली आहे, छान सुंदर असं डेकोरेशन आहे, ह्या मागची मेहनत आणि यामागचा सहभाग कोणाचा असतो जास्त? मी सगळं मी करते आणि माझं एकदम सोपं असतं। माझं सगळं रेडी आणि मी हळूहळू सगळं रेडी करत जाते। जसं हा बॅगचा जो आहे ना, गोल जो आहे तो मी ऑलरेडी बसून तयार करते हळूहळू। जेव्हा वाटतं की आपल्याकडे वेळ आहे आणि मूड आहे तर तो एक आठवड्यापूर्वी मी रेडी करायला सुरुवात करते आणि ही पानं लावायला सुरुवात करते। मग हळूहळू टेबल आणते। म्हणजे सगळं अगदी आरामात 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 करत आणि शेवटी मग त्रास होत नाही। बरं, मग मूर्तीचे सिलेक्शन कसं असतं? मूर्तीचं सिलेक्शन ना मी आधीच जाते। तर यावर्षी बाप्पाकडे काय मागणं आहे? दरवर्षी मागणं माझं आरोग्याचंच असतं। हेल्थ इज वेल्थ। जर हेल्थ असेल तर मग वेल्थ तुम्हाला कमवता येते, पण जर वेल्थ असेल आणि हेल्थ नसेल तर तुम्हाला काहीच फायदा नाही त्या वेल्थचा। त्यामुळे हेल्थ, आरोग्य हे मी मागते। खरं तर गोड बाप्पा समोर तुझ्याशी गोड गप्पा झाल्या, कारण की तू आहेसच इतकी गोड आणि खूप छान वेळ दिलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद। थँक्यू। गणपती बाप्पा मोरया। कॅमेरामन निकेश सोबत मी तेजल चौकेकर, खोत, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।